Hello, Namaskar. The next part, very important for your study, that is the biometry, arithmetic, mean, mode, and medium. This is most important part for your practical study as well as theory study. So, what are these biometry or statistics or statistical science and data and their introductory part? Already I discussed in the first lecture. So, all this introductory part is included for your notes only. आले लक्षात. नोट्ससाठी हे वरचा पाठ आहे, अगोदरच्या ह्याच्यात सगळं दिलेलं आहे. आता मीन मेडियन मोड जो आहे तो महत्त्वाचा पार्ट आपण आज बघूया. आता मीन म्हणजे सगळ्यांना माहीत आहे. मेडियन म्हणजे सेंट्रल पार्ट आणि मोड म्हणजे टोटल ह्याच्यातले किती हे आहेत आणि त्याचा मध्य येतो, ह्याला काय म्हणायचं, मोड म्हणायचं, किंवा किती वेळा रिपिटेशन होत असतं अशा पद्धतीनं. तर मीन मोडियन हे जो पार्ट आहे तो आपल्याला प्रॅक्टिकलला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर ते करावं लागतं एकत्रित. आलं लक्षात. सो मीन is nothing but average and is represented of a series of data. There are three types: arithmetic mean, geometric mean, harmonic mean. तर आपल्याला फक्त arithmetic mean आहे सिलेबसला. Arithmetic means what? It is and more use and the average of all observations value. When observations are denoted by xx value showing x1, x2, x3, x4, x5, etc. xn. So the mean x known as x bar, याला x bar म्हणायचं आहे. एक्सला इथे x चुकून डबल पडले x, हे लक्षात घ्या, ही एकच x आहे. फॉर ए नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स इज कॅल्क्युलेटेड बाय सम करायचं आहे, समिंग ऑफ ऑब्झर्वेशन्स अँड डिवायडिंग बाय द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. जेवढे ऑब्झर्वेशन्स घेतलेले आहे त्यांचा सम करायचा आणि मग किती घेतले आणि नेमके किती आले ऑब्झर्वेशन्स, त्यांचा टोटल नंबर काढायचा आणि त्यानं काय करायचं, त्याला भागायचं आहे. त्यासाठी हा सगळ्यात मोठा अरिथमेटिक मीनचा फॉर्म्युला आहे. हा कायम लक्षात ठेवायचा, कायम विचारला जातो. आले लक्षात. आणि कायम आपल्याला प्रॅक्टिकलला वगैरे हवा आहे. एक्स बार इज इक्वल टू 1 प्लस x1 प्लस x2 प्लस x3 एक्सेट्रा एक्सेट्रा xn. म्हणजे हे ऑब्झर्वेशन्स 1, 2, 3 आहे, त्यांची बेरीज करायचे आणि त्याला काय करायचं, डिवायडेड बाय n, दॅट इज द टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स. आले लक्षात. तर ह्याच्या पद्धतीनं असा ह्या फॉर्म्युल्यावरून काढायचा. सो फॉर कन्व्हिनियन्स ऑल दीज समराइज्ड values, that is x1, x2, x3, xn can be represented as summation x. समेशन हे जे चिन्ह आहे त्याला म्हणायचं समेशन, सगळ्यांना माहीतच आहे. आणि ह्या एक्सच्या व्हॅल्यू सगळ्या आहेत त्या. आता हा समेशन आला तर कुठनं आलं लक्षात, ही येत असते मल्टिपल चॉईसला एम. समेशनचं चिन्ह आहे ते, इट इज अ कॅपिटल ग्रीक अल्फाबेट प्रोनाऊन्स्ड ॲज सिग्मा. म्हणजे सिग्मा हा प्रोनाऊन्स्ड आहे, स्टँड्स फॉर समेशन, आणि त्याला मग समेशन्स म्हणायचे. आणि मग हे समेशन्स जे आहे ते आपण कसं काढतो, एक्स बार इज इक्वल टू समेशन एक्स बाय एन. म्हणजे हे वरचे व्हॅल्यू आहेत तीच. आलं का लक्षात येतं. आता एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, द फॉलोइंग डाटा रिप्रेझेंट इन द नंबर ऑफ द फ्लावर्स पर प्लांट. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज नंबर ऑफ द फ्लावर्स पर प्लांट अँड नंबर ऑफ फ्लावर्स पर प्लांट. आलं लक्षात. हे जे आहेत हे आपण आपल्या बागेतले फ्लॉवरिंग प्लांट आहे ते फ्लॉवरिंग प्लांट सिलेक्ट करायचं आणि प्रत्येक प्लांटला किती फ्लावर्स आहेत हे काय करायचे, अशी मांडणी करून घ्यायची, 5, 7, 6, 8 एक्सेट्रा एक्सेट्रा. आलं लक्षात. ह्या टॅब्युलेशन तुम्ही फ्रिक्वेन्सी टॅब्युलेशनसुद्धा ह्याला करू शकता, नाही केलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट मीन काढला तरी चालेल. मग हे मीन काढत असताना काय करायचं, हे हा फॉर्म्युला वापरायचा, एक्स इज इक्वल टू समेशन एक्स एन डिवायडेड बाय एन. समेशन एक्स इज इक्वल टू, मग हे जे आहे एक्सच्या किमती एक्सच्या, म्हणजे x1, x2, x3 म्हणजे हे इथंपर्यंत. आलं लक्षात. म्हणजे 5 प्लस 7 प्लस 6 प्लस डॅश डॅश 4, ह्याचं किती आलं उत्तर 60. सो n इज इक्वल टू 10. आलं लक्षात.
नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आहेत 10. 60 डिवायडेड बाय 10 किती आलं 6, म्हणजे मीन आला 6. किती आहेत हे ऑब्झर्वेशन्स 3 2 5 आणि हे 3 2 5 आले 10. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ह्या एनची व्हॅल्यू येणाऱ्या व्हॅल्यूला भागायचे, त्याला म्हणायचं मीन. आलं लक्षात बाळांनो. आता मेडियन जो आहे तो मेडियन करत असताना द मेडियन इज लोकेशनल ॲव्हरेज आहे, लोकेशनल ॲव्हरेज आहे. अँड इट इज से दॅट व्हॅल्यू विच डिव्हाइड्स द सिरीज इंटू 2 इक्वल पार्ट्स. दोन्ही पार्ट्स आणि दोन्हीचे दोन्ही इक्वल पार्ट्स असले पाहिजे. इन ए सिरीज ऑफ ऑब्झर्वेशन्स काय होत असतं, द मेडियन इक्वली डिव्हाइड्स द नंबर ऑफ ॲटम्स. ॲटम्स म्हणा किंवा इथं कॅरेक्टर म्हणा किंवा आपण ऑब्झर्वेशन्स घेतो आहे ते म्हणा, यांचं काय असलं पाहिजे, इक्वली डिव्हाइड्स असलं पाहिजे. दॅट इज द मेडियन अँड द अदर हाफ अबाव द मेडियन. निम्मा खालचा भाग आणि निम्मा वरचा भाग. म्हणजे जसं आता 10चं दिलं होतं, समजा 8 असतील तर खालचे 4 आणि वरचे 4, म्हणजे मधला जो पार्ट आहे तो काय आला, मेडियन आला. मग हे इव्हन ऑड नंबर असेल तर इव्हन असेल तर काय असेल त्याचं बी हे काढायचा असतो, तो बी फ्रॅक्शनल आपण काढून घेऊ. तो आलं लक्षात. ते सांगतो मी तुम्हाला. फॉर कॅल्क्युलेशन द रॉ डाटा आर अरेंज्ड इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर अँड द मिडल ॲटम इज कॅम्प्युटेड फ्रॉम द फॉलोइंग फॉर्म्युला. मीन मेडियम प्लस 1 डिवायडेड बाय 1. इथं मला वाटतं समेशनचं चिन्ह गेलेलं आहे PDF करत असताना. आलं लक्षात. हे वरच्या बाजूचं आहे ते, हां तो लक्षात घ्या. x+1चं आहे ते. एक्स चिन्ह हे इथलं गेलेलं आहे बाळांनो. x+1 आहे इथं. व्हेअर n इज अ टोटल नंबर ऑफ ॲटम म्हणजेच ऑब्झर्वेशन, म्हणजे एका झाडाला फुलं किती आहेत. Here n+1 divided by 2 will give the atom observations, म्हणजे सगळे ऑब्झर्वेशन्स नंबर अँड न्यूमरिकल व्हॅल्यूज ऑफ these observations or atoms will denote the medium. ह्यालाच medium म्हणायचं. मग आता हा कॅल्क्युलेशन आपण करूया. कॅल्क्युलेट द median number of the flowers which are obtained from 7 garden plants. समजा 7 गार्डन प्लांट्स आहेत. ह्या 7 गार्डन प्लांट्समध्ये आपल्याला नंबर ऑफ फ्लावर्स किती सापडले त्याच्यावरून हे काढायचे. आलं लक्षात. पहिल्या प्लांटला 20 आहे, दुसऱ्याला 147 आहेत, सॉरी इथं 14 आहेत, 7 जास्त आलेलं आहे. हे 7 कॅन्सल करा. लक्षात घ्या 7 नाही इथं. तिसऱ्याला 25 आहे, 4 15 आहे, 5ला 23 आहे, 6ला 21 आणि 7ला 16 आहेत. आलं लक्षात. मग हा डाटा काय करायचा, असेंडिंग ऑर्डरचा करायचा आणि डिसेंडिंग ऑर्डरचा करायचा. आलं लक्षात. असेंडिंग म्हणजे हे माहीत आहे तुम्हाला, हे सोपं आहे. लहान मुलंसुद्धा करतात. चढता क्रम आणि उतरता क्रम, चढता क्रम आणि उतरता क्रम. हा चढता क्रम 16 17 18 20 21 23 25 आणि हा उतरता क्रम जो आहे तो 25 23 21 20 18 17 आणि हे किती आहे 16. हे झालं काय झालं, याचा असेंडिंग आणि डिसेंडिंग पार्ट झाला. आता हा असेंडिंग आणि डिसेंडिंग पार्ट यूज करायचा कशाला, इन द फॉर्म्युला n+1 आणि मग त्याला काय 1/2. सो द मीडियम ॲटम म्हणजेच ऑब्झर्वेशन्स कम्स टू बी 4. इथे बघा त्याची 7 + 1 किती ऑब्झर्वेशन्स आहेत 7. किती आहेत 7 अधिक 1 हा 1 आणि कंसाच्या बाहेर 1/2 म्हणजे किती आला एकूण 8. 7 अधिक 8 डिवायडेड बाय 2. आले लक्षात. डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 4. इथं ॲडिशनल 1 आलेलं आहे, 1 नाही इथं डिवायडर आहे. आले लक्षात. द 4th ॲटम हॅज ॲज व्हॅल्यू 20 बोथ इन द असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. आता इथं बघा 20 ही व्हॅल्यू ही असेंडिंग आणि डिसेंडिंगमध्ये दोन्हीकडे बी आहे आणि बरोबर मध्यावरती आहे का लक्षात. बरोबर ह्या मध्यावरती आहे 20 व्हॅल्यू. इकडे बी आहे असेंडिंगला डिसेंडिंगला बी आहे. आलं लक्षात. मग हे काय झाला मेडियन झाला. आलं लक्षात. इट इज कॉल्ड ॲज अ डिस्क्रायबिंग द मेडियन नंबर ऑफ फ्लावर इज 20. म्हणजे मेडियन किती आहेत फ्लावर साधारणतः प्रत्येक ह्याच्यामध्ये ह्या कॅल्क्युलेशनमध्ये 20 आला. आलं लक्षात. व्हेरी सिम्पल. द अबाव एक्झाम्पल इज द टाईप शोईंग अँड ऑड नंबर. ऑड नंबर असेल तर काय करायचं. आता हे काय होतं की ऑब्झर्वेशन्स इवन नंबर होते म्हणून खाली 3 वर 3 आणि मधला 1 3 3 6 1 7. समजा 10च असतील तर काय करायचं,
किंवा 8 असतील तर काय करायचं. त्यासाठी हे एक्झाम्पल्स आहे. अभाव एक्झाम्पल इज अ टाईप शोईंग ऑड नंबर ऑफ द ऑब्झर्वेशन. when the atom number of observations are even in the value n plus 1, 1/2 will be fraction, and the average of the two central values may be taken as a median. आलं लक्षात. आता फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलेट द median नंबर ऑफ द फ्लॉवर्स इन द फॉलोइंग प्लांट्स. ह्या प्लांट्समध्ये आहे त्या ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, median व्हॅल्यू काढायचं आहे आणि त्याचे 8 ऑब्झर्वेशन दिलेले आहेत. मग हे ऑब्झर्वेशन देत असताना n इज इक्वल टू 8, ऑब्झर्वेशन 8 आली म्हणजे हे किती आले, इवन नंबर आला. मग अशी 7 होती म्हणून 8 होता. आता मेडियन इव्हेंट काढायचं कसा, 1 + 1 / 1 म्हणजे 8 ऑब्झर्वेशन्स अधिक 1 भागिले 2 म्हणजे किती आलं, 9/2 म्हणजे उत्तर आलं 4.5. म्हणजे 4.5 टू सेंट्रल व्हॅल्यूज जे आहेत ह्या टू सेंट्रल व्हॅल्यूज काढण्यासाठी आपल्याला उपयोगी पडत असतात आणि त्या किती आहेत, 20 आणि 22 आहेत. मग हे जे ॲव्हरेज आहे 20 अधिक 22 भागिले 2 42/2 बरोबर काय आलं, 21 आलं. आलं लक्षात. आता हा जो ऑर्डरचा पार्ट आहे तो आपल्याला इथं पाहायला मिळेल आणि त्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की ॲव्हरेज नंबर किती आहे. इथं दिलेला आहे बाळांनो, किती दिलेला आहे, 20 आणि 22 म्हणजे हा चौथा आणि पाचवा. ह्याला काय म्हणायचं, मेडियन म्हणायचं. तर हे काढत असताना सगळ्यात महत्त्वाचं आहे की मेडियन नंबर जर इव्हनमध्ये असतील तर आपल्याला प्रॉब्लेम येतो. जरा असं काय करायला लागेल, आपल्याला ह्याच्या पद्धतीनं कॅल्क्युलेशन मॅथमॅटिकल करायला पाहिजे. आलं लक्षात. व्हेरी सिम्पल. आता मोड इज ए स्प्रेडिंग ऑफ द ॲटम्स. वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स किंवा कॅरेक्टर्स आहेत स्प्रेड झालेले, ते सगळे ॲटम्स किंवा कॅरेक्टर्स मे ऑकर मेनी टाईम्स रिपीटेडली. अनेक वेळा एकाच प्लॅन्टमध्ये ऑब्झर्वेशन्स हे आढळलेली आहे किंवा असतातच. So these observations which occurs in the largest number of times represent the mode of the series of the atom. सगळ्यात जास्त वेळा तेच कॅरेक्टर तेच ऑब्झर्वेशन सापडलेलं असेल तर त्याला काय म्हणायचं, मोड म्हणायचं किंवा मोड ऑफ ॲटम म्हणायचं. when concentration of the data occurs 2 or more points on a scale of value, such series is called as a bimodal. आलं लक्षात. हे MCQला येत असतं. 2 पॉईंट्स असतील किंवा 2 ऑब्झर्वेशनचे ॲटम्स असतील तर त्याला काय म्हणायचं, त्या सिरीजला बाय मॉडल म्हणायचं. आणि 2पेक्षा जास्त असतील तर त्याला काय म्हणायचं, मल्टी मॉडल. सो डिपेंडिंग अपॉन द नंबर ऑफ सच पॉईंट्स, in order to find out the mode in an individual of series of the atoms, one has to sort out of the atom or character which has been repeated the maximum number of times in the series, and this value represents mode of the series of the atom. आता हे एक्झाम्पल आपण घेऊया. We select the flowering plant from our botanical garden. समजा ऑसिमम टिलिफ्रम तुळस आहे, तुळशीचे 9 प्लांट्स आणि ऑब्झर्वेशन्स नंबर ऑफ फ्लावर्स. ह्या 9 प्लांटमध्ये हे जे आहे ते काय आहे, नंबर ऑफ फ्लावर्स पर प्लांट. आले लक्षात. 6, 7, 9, 8 हे सगळे ऑब्झर्वेशन्स आहेत. मी एक ऑब्झर्वेशन्स पहिल्या प्लॅनमध्ये 6 आलं, दुसऱ्यामध्ये 7 आले. आले लक्षात. अशा पद्धतीने ऑब्झर्वेशन्स हे काय घेतले, सुरू घेतले. आता हे बघत असताना आपण जर बारकाईने जर बघितलं तर ह्याच्यात जास्त वेळा मॅक्झिमम वेळा किती आलेल्या आहेत, तर हा रेड केलेला 6 आहेत. किती आहेत, 3, 4, 5, 6 आणि 7 वेळा आहेत. म्हणजे हे कधी करायचं, हा फार वेळ लागतो. आणि त्यासाठी काय करायचे, अरेंजमेंट ऑफ द डाटा हे असेंडिंग ऑर्डर ते काय करायचा, मांडून घ्यायचा की लगेच आपल्याला काय येत असते, त्या पद्धतीने येत असते. आता हा असेंडिंग ऑर्डरचा डाटा इथं मी मांडलेला आहे. तर ह्या असेंडिंग डाटामध्ये तुमच्या लक्षात येईल की काय काय आहे, नंबर ऑफ फ्लावर्स पर प्लांट आणि नंबर ऑफ प्लांट्स हेअर सच ॲटम्स आर ऑकर फ्रिक्वेंटली. आलं लक्षात. आता नंबर ऑफ फ्लावर्स एका प्लांटमध्ये इथे किती आहेत, 3 आहेत. हे किती वेळा, 1 वेळा, 4 2 वेळा, 5 3 वेळा आलेले, 6 7 वेळा ऑब्झर्वेशन आले, 7 नंबर ऑफ फ्लावर किती आहेत, 7 हे किती आहेत, 4 आहेत. तर हे असे एक्सेट्रा अप टू द 11 हे कशावरून काढायचं, ह्या डाटावरून काढला. ह्या नंबर ऑफ फ्लावरच्या डाटावरून हे ऑब्झर्वेशन्स काढायचे. आले लक्षात. आता हे 4 2 वेळा चालेल. इथं बघा कुठं आहे 4, ही 1
आणि हे 2 म्हणजे हे 2 वेळा 4 आलेलं आहे. ह्याला काय मी कलर दिलेला नाही, मॅक्झिमम कलर दिलेला आहे तोच मोडचा दिलेला आहे. आलं लक्षात. आणि मग ह्याच्यावरून इन द एक्झाम्पल द ॲटम ऑफ दी 6 फ्लावर पर प्लांट ऑकर 7 टाइम्स. 6 फ्लावर प्रत्येक प्लांटचे जो ऑब्झर्वेशन आहे ते आपल्याला 7 वेळा सापडलं. व्हेर ॲज अदर ॲटम्स आर लेस दॅन देअर नंबर. सिन्स द ॲटम 6 फ्लावर पर प्लांट ऑकर द मॅक्झिमम नंबर, ह्याला काय म्हणायचं, 7ला मॅक्झिमम नंबर म्हणायचा ऑफ द ॲटम इन द सिरीज, अँड दिस इज द मोडल नंबर ऑफ फ्लावर पर प्लांट, दॅट इज द मोड नंबर इज 7. आलं लक्षात. मोड नंबर इज 7. प्रत्येक प्लांटच्या ह्याच्यासाठी मी प्रत्येक कॅरेक्टरसाठी काय केलेलं आहे, इथं वेगवेगळ्या पद्धतीनं काय करून दाखवलेलं आहे, तुम्हाला सगळेचे सगळे एक्झाम्पल्स घेऊन दाखवलेले आहेत. आणि त्यामुळं एकदम सोपं आहे. आणि आपण ही काय केलं पाहिजे, ह्याचे वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन घरातही तुम्ही एक्झाम्पल्स ट्राय करा आणि पहा. आले लक्षात. तर हा सगळ्यात महत्त्वाचा मीन मीडियम अरिथमेटिक मीन जे आहेत मोड आणि मीडियनचा हा पार्ट झालेला आहे ॲज ए प्रॅक्टिकल, ॲज ए थेअरी. थँक्यू.